हॅलो गाईज, मी प्रतीक्षा. इथे तुम्ही बघू शकता मी आता मसाल्याचं मस्तपैकी कालवण बनवत आहे. ते कालवण आहे चण्याचं, त्याच्यासाठी मसाला इथे मी तयार करून घेतलेला आहे. आणि हे आहे मेथीचं तेल, म्हणजे आपलं कोकोनट ऑइल, मेथी, 1 चमचा मेथी, थोडा कांदा कट केलेला आणि कढीपत्ता वॉश करून घेतलेला आहे, जो मी तेलामध्ये टाकून हे सगळं मस्तपैकी असं तेल तयार करून घेतलेलं आहे. त्याची पण रेसिपी मी लवकर शेअर करेन. आणि ते चहा उकळत आहे आणि हे जे चणे आहे त्याच्यामध्ये थोडंसं मी मीठ टाकून माझ्या मुलाला खाण्यासाठी दिलेलं आहे. आणि ते मसाला पण मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेला आहे. आणि इथे मी कांदा टाकलेला आहे, कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये 2 चमचा तेल टाकून त्याच्यामध्ये जिरं आणि टोमॅटो टाकून असं टोमॅटो लाल झाल्याच्यानंतर त्याच्यामध्ये मिक्सरमध्ये बारीक केलेला मसाला जो आहे तो टाकलेला आहे. आणि इथे बघू शकता मस्त की देवपूजा पण माझी झालेली आहे. मिक्सर मसाला माझा शिजतो आहे, बारीक होतो. त्याच्यामध्ये इथे आरुष मस्त की नाश्ता पण करायला बसलेला आहे. आणि मी ते ब्लॅक टी घेत आहे. आणि नाश्त्यामध्ये आरुषला दिलेलं इलायची, केळी आणि चणे जे शिजवलेले असतात मी टाकून. आणि ते मस्तपैकी भाजी चण्याची बनवत आहे. त्याच्यामध्ये मी गरम मसाला, हळद आणि चटणी जी आपली असते घरातली ती टाकलेली आहे. 4 चमचे चटणी, थोडी हळद आणि गरम मसाला. आणि तुम्ही आवडीप्रमाणे तुम्ही टाकू शकता. ह्याच्यामध्ये मी थोडंसं आहे ना गरम पाणी टाकलेलं आहे. आणि ते म्हणजे चणे शिजवताना जे तुम्ही पाणी टाकता कुकरमध्ये तेच आपले असतं. थोडंसं वरचं पाणी तुम्ही टाकू शकता. आणि ह्याची ग्रेव्ही खरंच खूप छान लागते फ्रेंड्स. तुम्ही पण एकदा ही रेसिपी करून बघा. आणि अशा पद्धतीप्रमाणे ग्रेव्ही असे कलर पण ग्रेव्हीला आलेला आहे, तुम्ही इकडे बघू शकता. आणि मस्तपैकी आता ह्याच्यामध्ये मी चणे शिजवलेले चणे ते टाकलेले आहे, मीठ टाकलेलं आहे चवीनुसार. आणि थोडं पाणी मी एक्स्ट्रा ॲड केलं, कारण की ह्याच्यामध्ये मी राईससोबतसुद्धा मीन्स का तुम्ही राईससोबतसुद्धा खाऊ शकता. सो व्हिडिओ आवडत असेल लाईक, शेअर, सबस्क्राईब.